त्याच्यानंतर इतकी मोठी फॅमिली असून सुद्धा लोकांना आत्महत्या करण्याचा विचार मनात का येत असेल? जमिने सगळे सगळे सगळे, पण जेव्हा आर्थिक तंगी येते तेव्हा कुणाकडेच हात पसरू शकत नाही. कारण की हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, लोक जज करतात. फॅमिली सगळी दुनिया तर ठीक आहे, पण फॅमिली मुळात फॅमिली कशाला असते? फॅमिली फक्त मिरवायला असते का? हा बाबा काहीतरी समारंभ आहे तर त्याच्यामध्ये हा मी तुझा काका, मी तुझा मामा आणि ब्ला 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 ब्ला. मुळात फॅमिलीचा अर्थच लोकांना नाही समजत. तो म्हणजे फॅमिली म्हणजे आपल्या व्यक्तीसाठी आपण जेव्हा पण कधी वेळ पडेल तेव्हा उभं राहणं म्हणजे असते फॅमिली. जो काही प्रॉब्लेम असेल तो सोडवण्यासाठी धावून येणं म्हणजे असते फॅमिली. पण आपल्याकडे फॅमिली म्हणजे काय आहे? फॅमिली म्हणजे आपल्याकडे फक्त नावाला राहिलेली लोक आहेत. घरामध्ये आत्महत्या होते तरी सुद्धा लोकांना इकडचं तिकडे समजत नसतं. बाहेरून कळतं की अरे असं असं झालंय. आपलं कुटुंब असून सुद्धा कुणाला तरी एकटं वाटावं इतके वाईट वेळ म्हणजे कोणाकडे कोण नसतातच. आत्या मामा कोण पाहुणे कोण घरातलं असं नसतंच. तो एकटाच असतो त्याच्यात. आणि ज्यांना सगळेजण आहेत 10-10 जण आहेत, सगळ्या अख्खे फॅमिलीमध्ये 15-20 जणांचं ग्रुप आहे, पण कुणाबद्दल कुणाला काहीच माहीत नसेल तर त्या कुटुंबाचा काय अर्थ आहे ना? की आपलं दुःख आपण आपल्या कुटुंबासोबत मांडूही शकत नाही किंवा मांडलं तरी ते समोरच्याला कळतही नसेल. जो तो आपापल्या ह्याच्यात बिझी आहे ना, ज्याला त्याला पैसा कमवायचा आहे, जो तो सगळ्या ह्याच्यात बिझी आहे, पण खरं त्या व्यक्तीला वाटतंय काय हे आपल्या कुटुंबाला नसेल माहीत तर मी म्हणते ती सगळ्यात जास्त मोठी इज्जत आहे. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कोण मनातून खचलेला आहे, कुणाला जास्त त्रास होतोय. कारण प्रत्येकजण व्यक्ती नाटक करत असतं ह्या जगामध्ये, खुश आहे, चांगला आहे, पण खरं जर तुम्ही त्या व्यक्तीला ओळखाल तरच समजेल की ती व्यक्तीच्या आतमध्ये काय चाललंय, त्या व्यक्तीला काय नक्की त्या मनात आहे. जेव्हा माणूस एकटा पडतो ना, खरं आहे ना, ह्या दुनियेमध्ये ना सगळे प्रॉब्लेम्स माणूस झेलू शकतो. सगळं सहन करण्याची ताकद त्या माणसात असते अगोदरपासून. पण माणूस कधी एकटा पडतो माहिती आहे? जेव्हा त्याला आपलं कोण असंच वाटत नाही. आणि हे आपल्याचा अर्थ काय असतो माहिती आहे? ज्याला आपण आपल्या मनातलं सांगू शकतो की मला हा असा त्रास होतोय. जेव्हा त्याला एक जण जरी कोणतरी भेटतं ना की हो खरंच तो त्रास जाणतो ना, तेव्हा त्याला आत्महत्या करावंसं नाही वाटत. कुणीतरी आहे, कुणीतरी खांद्यावर असं डोकं ठेवेल, तिथे वाटेल, तिथे तो स्तब्ध होतो थोडंसं कोणीतरी. त्याच्यामुळे बोलतात ना असं, एवढी मोठी फॅमिली आहे, सगळं आहे, बट तरीसुद्धा त्या माणसावरती ती वेळ येते, तो एकटा पडलेला असतो. त्याला कोणालाही वाटत नाही की विचारावं. हां, जेव्हा तो आत्महत्या करेल मग डेड बॉडीसाठी सगळे धावून येतील. मग तो असा होता, मग मी तुला मदत केली असती, मग माझ्याकडे एवढे लाख रुपये होते, मला मागायचेच ना, मग मला बोलायचंच ना. आणि जेव्हा तो असतो तेव्हा त्याचा एकही फोन उचलणार नाही, एकही मेसेज बघणार नाही, काही नाही. म्हणजे हा मेसेज ह्या पिक्चरमधून हाच दिलेला आहे की बाबा जिवंत माणसाला ह्या समाजामध्ये किंमत नाही, पण मेल्यानंतर सगळे समाजाच्या खातर भीतीने येतील बघायला, ते पण एकदम फॉर्मॅलिटी म्हणून. जेव्हा खरंच त्या माणसाला वेळ होती तेव्हा कोण कितपत धावून आले. आणि ह्या स्वामी समर्थ महाराजांनी एक माणूस म्हणून माणसाचं रूप घेऊन अत्यंत छानपणे रेखाटलं आहे. ते मला खूप भावलं. आणि मी म्हणेल की हाच मुळात जो माणसांमध्ये जो आता जो गैरसमज आहे ना, माझी एवढी मोठी फॅमिली आहे, माझं एवढं सगळं आहे, पण मला माझं दुःख सांगायला कोणच नाही. तर ह्या माध्यमातून खूप छान सांगितलं आहे की माणसाने माणसाचे जर मदत नाही केली तर प्रत्येकजण इथे एकटा पडत चाललेला आहे. आता सोशल मीडिया आहे, सगळं आहे, तुमच्या हातात दुनिया आहे, तरी पण आत्महत्या करण्याचं प्रमाण का वाढलेलं आहे? कारण इथे कुणीच कुणाचं मन जाणून घ्यायलाच नाही आहे, कुणाला वेळच नाही आहे. त्यामुळे कोण कुणाकडे व्यक्त होऊ शकत नाही, कोण कोणाला सांगू शकत नाही मला काय आतून त्रास होतोय. माणसं दिसतात चांगली, छान राहतात, सगळं छान आहे, वरून मेकअप करतात, हसतात, एवढं छान राहतात, एवढं जसं की सर्कसीमधला जोकर कसा असतो, त्याला कधी कुणी विचारले तो सगळ्यांना हसवत असतो. त्याला कधी कुणी विचारलं आहे का की बाबा तुझं दुःख काय आहे म्हणून तू अशी जोकरची भूमिका करतोयस?
त्याच्यावर पण कुठली तरी वेळ असेल ना, तर त्या सर्कशीतल्या विदूषकासारखं हे माणसाचं आयुष्य झालेलं आहे. कोणीही कुणावरतीही बोलतात ना, एक भरोसा ठेवू शकत नाही, भरोशाचा माणूस राहिलेला नाही आहे. जो तो भरोशाचा फायदा उचलतोय. लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार वाढलेले आहेत. सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियाचा वापर चांगला होऊ शकतो, पण त्याचा गैरवापर चालू आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं लिमिट नाही, बंधनं नाही, कोण कोणाला जाणू शकत नाही. सगळी दुनिया हातात आहे. दुनिया चांगली वाटते, सगळं जग चांगलं वाटतंय, पण आपल्या घरामध्ये आपल्या माणसांना आपल्याला नक्की काय हवं आहे हे कोणीच कोणाला समजून घेऊ शकत नाही. आणि हीच शोकांतिका आहे खरीच.